चांद्यापासून बांधवकींच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे शेती मित्र करतो आता स्वागत। तर मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल हे वाचले। जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। जो सल्ला सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी ठरणार आहे अत्यंत फायद्याचा। जो सल्ला आपण सर्वांनी ओझरता थंबनेलमध्ये पाहितलाय आणि टायटलमध्ये वाचलाय। ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी 1 जून नंतरच करायला पाहिजे कांद्याची विक्री। जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा सल्ला मान्य करेल त्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा हा सल्ला मान्य केल्यामुळे होणारे दुप्पट ते तिप्पट फायदा। पण प्रश्न इथे एवढाच उद्भवलाय की 1 जून नंतर असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 1 जून नंतर आपण सर्वांनी जर कांदा विक्री केली तर आपल्या सर्वांचा होऊ शकतो दुप्पट ते तिप्पट फायदा। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे तो उत्तर जाणून घेऊया। ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा आणि जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव त्यांच्यापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा। आता आपलं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला हे ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव त्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे की जर आपण सर्वांनी 1 जून नंतर केली कांदा विक्री तर याच्यामुळे आपल्या सर्वांचा होऊ शकतो खूप फायदा। पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव येतो तो विचारायला लागला की 1 जून नंतर आपण कांदा विक्री का करायला पाहिजे आणि 1 जून नंतर आपण सर्वांनी जर कांदा विक्री केली तर आपल्या सर्वांचा कशा पद्धतीनं होऊ शकतो जास्तीत जास्त फायदा। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे इथं आता उत्तर जाणून घेऊया। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ती कांद्याची दर पातळी 700-800 रुपये प्रति क्विंटल पासून 1000 ते 1100 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव हे प्रचंड दबावात आहे। पण एक गोष्ट सांगतो की कांदा हा जरी सध्या दबावात असला तरी देखील कांद्याचं भविष्य हे अत्यंत जास्त उज्ज्वल आहे। कारण तुम्हाला सांगतो की सध्याच्या कंडिशनला जे रनिंग इयर चालू आहे तर याच्यामध्ये कांद्याचं उत्पादन घटणार आहे असा सरकारचा अहवाल आलाय। त्याच्यानुसार आपण बघितलं की देशात कांद्याचं उत्पादन 11% घटणार आहे तर राज्यात 23% घटणार आहे। याच्यामुळं कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आहे। पण याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की येणारं जे 2026चं खरीप हंगामाचं वर्ष जेव्हा आपला मान्सून येतो तेव्हा मात्र यंदाच्या वर्षी अल निनोचं सावट असल्यामुळे पाऊस काळ फार कमी पडणार आहे। त्यामुळं कांद्याची लागवड आणि उत्पादन हे दोन्ही घटणार आहे। याच्यामुळं सध्या चालू असलेल्या वर्षात उत्पादन कमी, भविष्यात अत्यंत कमी। यामुळं आपल्या सर्वांना 1 जून नंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप दिसणार आहे आणि या गॅपमुळं कांद्याचा बाजारभाव आपल्याला सुरुवातीला 3000 व ऑगस्टच्या एंडिंगला 4 ते 5000 पर्यंत पोहोचताना दिसणार आहे। आणि म्हणून तुम्हाला सल्ला दिला जात आहे की आपण सध्याच्या कंडिशनला अजिबात कांदा विक्री करू नका। जो कांदा 3-4 महिने टिकू शकतो त्याला कांदा चाळीत साठवा आणि मग जुलै ऑगस्टमध्ये विक्री करा, ज्यामुळे तुम्हाला दुप्पट ते तिप्पट फायदा हमखास होईल आणि सगळं काही ओके झालं तर 5 ते 6 पट सुद्धा फायदा होऊ शकतो। शेवटी निर्णय तुमचा आहे, विचार करून निर्णय घ्या एवढीच आपणास कळकळीची विनंती। तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ होता ज्यात मी आपल्यासाठी सल्ला दिला होता की बाबा 1 जून नंतर आपण कांदा विक्री करायला हवी, तोपर्यंत करू नका आणि कशा पद्धतीने आपला फायदा होऊ शकतो। हा सल्ला तुम्हास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव कसा राहू शकतो याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने। तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार।